रामकृष्ण हरी माऊली. सध्या महाराष्ट्रामध्ये जे चालू आहे ते अत्यंत लाजिरवाणं असं आहे. एवढा मोठी संतांची भूमी असणाऱ्या या महाराष्ट्रामध्ये विचाराची एवढी पायमल्ली व्हावी हे अत्यंत मनाला वेदनादायक चित्र आहे. आणि म्हणून काही लोक, काही मुठभर लोक जे की आपल्या कृतीनं सर्व लोकांना लाजवतात आणि त्याच्यामध्ये स्त्रियासुद्धा असतात, पुरुषसुद्धा असतात. पण श्री गुरुचरित्र अशी एक पोथी आहे की ज्याच्यामध्ये स्त्रीचे सुद्धा आणि पुरुषाचे सुद्धा आचार धर्म सांगितलेले आहेत. तर मी माझ्या अल्पमतीप्रमाणे त्यातला सारांश घेऊन आपल्यासमोर काही ओव्या सादर करतो. त्या आपण कृपया ऐकाव्या. शीर्षक आहे पतिव्रता धर्म. जे ग्रंथी सांगितले तेच येथे वदले, माझ्या मणीचे कथन केले नसे काही. श्री गुरुचरित्र ग्रंथ थोरू, स्त्रियांचा सांगे आचार विचारू, पतिव्रता धर्माचारू तोची सांगतो. स्त्रियेने प्रातःकाळी उठोणी, ग्रहसडा समार जोडी, रांगोळी रेखीव काढोनी, स्नान ध्यान करावे. प्रसन्नता असावे चित्ती, उठताची तिचा पती, करी देव घरी पूर्ती, स्नानासी उदक द्यावे. शाख पाक शिजविता, माया त्यात ओतता, अवघ्या घराची प्रसन्नता, अन्नपूर्णेसी मागावी. भोजन द्यावे पती मुलांशी, सवे सासू शुश्रांशी, अतिथी आलिया घरासी, विनमुख न जावा. मग करावे जेवण, पतीचे पात्रातील अन्न, प्रसाद रूपी मानून आनंदे भक्षावा. पती उदयिक आणता, संतोषोनी जावे स्वागता, सतत असावे प्रसन्न चित्ता पतिव्रतेने. मुलांशी संस्कार करावे, तिनी सांजेसी दिवे लावावे, शुभंकरोती म्हणावे, मोठ्याशी नमस्कारोणी. भोजन प्रसन्नत्वे वाढावे, जेवण करिता न बोलावे, सर्व स्थिरस्थावर व्हावे, मग शृंगार करावा. पतीसाठी नटावे, साज शृंगारी व्हावे, रात्री समर्पित व्हावे, फक्त पती स्मरावा. काळ बदलला जरी, स्त्रियांनी स्त्रीधर्म अंतरी, जागृत ठेवून परिकरी, संसारी वर्तावे. परपुरुषी म्हणेन आयावा, त्याचा स्पर्श टाळावा, बुवा बाबान सेवावा, एकांत समयी. स्त्रीचे व्यक्तिमत्व बहरले, शिक्षण पदवी खूप ल्याले, आत्मनिर्भरत्व जरी आले, पतिविना व्यर्थ सारे. दृष्टी परपुरुषा ठेवू नये, त्याचा पुरुषार्थ वर्णू नये, पतीशी बोल लावू नये, तुलनान करावी. सात्विक रूपे वर्तावे, अंग पूर्ण झाकावे,
पुरोगामी तत्व न मिरवावे संसार व्यवहारिता अंधश्रद्धान धरावी बुवाबाजी ओळखावी तीर्थ अंगारी न भुलावी श्रद्धा डोळस परपुरुषा ओळखावे उगाच सामोरी न यावे पतिविना स्पर्श आपुले इतरान करावे संतुष्ट असावे सदोदित पतीची निंदावा अहित वासनेच्या विरहित पतिधर्म पाळावा शांत चित्ते अर्थार्जन असावे संसारी सारे ध्यान वरिष्ठाशी सांभाळून व्यवहार करावा श्रीदास सांगे विणवोनी पतीच सर्वस्व मानुनी पतिचित्ती रात्रंदिणी स्त्रीने पतिधर्म सांभाळावा शुभम भवतु श्रीदास शब्द आणि वाचक स्वर दिलीप चारठाणकर परभणी